बोलो निया दावू का तुम्ही नेनाजी देवा. ठेवा लते ठेवा ठाई तैसा राहीन. पांगुळले मन काही नाठवे उपाय. म्हणूनी पाय जीवी धरुणी राहिलो. त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे. ऐसी धरियेली माझ्या जीवे थोर आशंका. तुका म्हणे माते बाळ चुकली आवनी. न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. पांगुळले मन काही नाठवे उपाय. म्हणूनी पाय जीवी धरुणी राहिलो. दत्त माझी माता दत्त माझा पिता. 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 बहिणी बंधू चुलता दत्त माझा. बहिणी बंधू चुलता दत्त. दत्त माझे गुरु दत्त माझे दारू. दत्त माझे गुरु. गजाननं भूतगणादिसेवितं. कपित्थजम्बूफलचारुभक्षणम्. उमासुतं शोकविनाशकारकम्. नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं. वीणा पुस्तकधारिणी मभयदां जाढ्यान्धकारापहां. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां. वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्. असो नसो भाव आलो तुझी आठाया. असो नसो भाव आलो.
प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग देहूची सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती. आता सगळं बिघडलं बरं परत बिघडलं म्हणलं. आता आवाज वाढवा माझ्या ह्याला हातच लावू नका. हरी वाढवा जर काहीच एकदा लागले का नाही साठी पुन्हा हात लावूच नका. तुम्ही निवांत बसून राहा पुन्हा असं. हरी हॅलो हॅलो थोडा ट्रबल कमी करा त्याचा. हरी हॅलो थोडा आवाज द्या आता. हरी हॅलो. आता कोणत्यालाच हात लावू नका, निवांत बसून राहा. म्हणजे कीर्तन होई पण निवांत बसा. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग देहूची सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती साधकाचे मायबाप अनाथाचे नाथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे. कीर्तन सांगता झाल्याच्या नंतर महाराजावर शंका नसावी म्हणून 2 मिनिटांमध्ये अर्थवर का अभंगाचा. बोलो निया दाऊ का तुम्ही नेनाजी देवा. देवा या त्रिभुवनामध्ये काय चाललेलं आहे तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्हाला बोलून दाखवायची गरज नाही. तुम्हाला सगळं कळतं बरं का. तुम्हाला बोलून दाखवायची काही गरज नाही. का तुम्ही नेनाजी देवा. नेना शब्दाचा अर्थ होतो तुम्ही जाणतात, सगळं तुम्हाला कळतं बरं का. का तुम्ही नेनाजी देवा आणि तुम्ही मला जसं ठेवताल का नाही तसं मी राहणार बरं का. ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहीन. जसं तुम्ही मला ठेवताल का नाही तशा स्वरूपामध्ये मी राहणार. पहिल्या चरणाचा अर्थ बरं का. दुसऱ्या चरणामध्ये पांगुळले मन काही नाठवे उपाय. प्रत्येक जणाचं मन मात्र सारखं धावतं बरं का, पण पांगुळ माणसं मात्र कुठं सुद्धा धावत नाही, जाग्यावर बसून असतात. का तर त्याला हात नसतो, पाय नसतो, काही नसतो. तुकोबाराय सांगतात माझं मन कसं झालेलं आहे त्या पांगळ्या माणसासारखं झालेलं आहे. पांगुळली मन काही नाठवे उपाय. मला मात्र आता कसलाच उपाय आठवत नाही म्हणून मी काय केलं देवा, तुमचे पाय माझ्या जीवाच्या स्वरूपामध्ये हृदयामध्ये असणारे धारण केले. दुसऱ्या चरणाचा अर्थ संपला. कधी कधी जीवन जगत असताना एखाद्या गोष्टीचा मला त्याग होतो. लक्ष करा बरं का. एखाद्या वेळेस नसलेली गोष्ट सुद्धा भोगाच्या स्वरूपामध्ये येते, पण एखाद्या गोष्टीचा त्याग जरी झाला आणि माझ्या नशिबाला एखादा भोग जरी आला ना तर त्याचं मात्र मी दुःख वाईट वगैरे सुख मात्र काही असणार मांडत नाही. त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे. कुणाला सांगत नाही, बोलत नाही की नाही. जे माझ्या नशिबाला येईल का नाही ते मात्र त्याचा मी स्वीकार करतो. आईसी धरियेली माझ्या थोर आशंका. मी मात्र याच्या बाबतीमध्ये कुठली शंका धरली नाही किंवा असंच का झालं तसंच का झालं असं मात्र काही विचार नाही केला. तिसऱ्या चरणाचा असणारा अर्थ. शेवटच्या चरणामध्ये आजचं जे आपलं कीर्तन आहे का नाही हे कीर्तन मातोश्रीच्या बाबतीमध्ये आहे, म्हणजे आईच्या बाबतीमध्ये आहे. हे 3 चरण सोडून शेवटचं चरण आजच्या कीर्तनाला महत्वाचं आहे. कोणतं पहा. तुका म्हणे माते बाळ चुकलियावणी. आईची ताटातूट या मुलांना होत असताना अरण्यामध्ये झालेली आहे. आता हे नेमकं कोणतं अरण्य माहिती का. हे संपूर्ण दिसतं का नाही संसार, या संसार रूप असणाऱ्या भागालाच म्हटलं या ठिकाणी अरण्य म्हटलेलं आहे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विडाला विडाला
असणारा हा कार्यक्रम कैलासवासी वैकुंठवासी गंगूबाई गोविंदराव पोसाने यांच्या असणाऱ्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं असणारा हा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम करत असताना दोन असणारे सुपुत्र सिकंदर गोविंदराव पोसाने, जालिंदर गोविंदराव पोसाने, दोन असणारी पुत्र, दोन असणाऱ्या सुना, शिवकांता सिकंदर पोसाने, परिफुल जालिंदर पोसाने, नातू असणारे चार, बालाजी सिकंदर पोसाने, ज्ञानेश्वर सिकंदर पोसाने, भरत जालिंदर पोसाने, माधव जालिंदर पोसाने, नात सत्यशिला हनुमंत वंगाले, राधिका बबुरवान कलाली, सुनीता विकास चिलकुरे, नातसून रेश्मा बालाजी पोसाणे, निकिता ज्ञानेश्वर पोसाणे, ऋतुजा माधव पोसाणे आणि पंतू सोहम समीक्षा श्रेया, तसेच तर समस्त पोसाणी परिवार, गावकरी मंडळी, पाहुणे मंडळी सगळ्याच्या सहकार्यातून आजची वर्ष श्राद्धाची सेवा या ठिकाणी संपन्न होत आहे. विडाला बसलेल्या माणसाला असं वाटत असेल एवढे महाराजांना नावं कशाला घेतली असतील. ऐका बरं का, आता काही हे कशा करता नावं घेतले हे सगळ्याला ज्ञात असावं मी सांगतो बरं का. तसा नाव घेत असताना फक्त मातोश्रीचं नाव घ्यायचं आणि कार्यक्रम करायचा एक भाग. पण खरं सांगू का, एवढं सांगण्याचा एक भाग आहे. जर कोणी गरुड पुराण वाचलं असेल एक, आणि जर कोणी शिव महापुराण वाचलं असेल तर ती शिवकथा करत असताना लक्षामध्ये काही गोष्टी येतात. कुठं पूजेला जर आपण बसलो ना तर ब्राह्मण देवता पाठीमागलच्या 3 पिढ्याचा असणारा उद्धार करतो. माणूस एकच मरण पावलेला असतो, पण पूजेला जर बसलं ना तेवढ्याच माणसाचा उद्धार करत नाही, परत पाठीमागलच्या 3 पिढ्याचा, वडिलाचा, आजोबाचा आणि पंजोबाचा पाठीमागलचा बरं का. आणि ज्या वेळेला हे कार्यक्रम करत असताना नेमकी कोण मंडळी करणार आहेत किंवा ही वंश परंपरा कुठपर्यंत चलत आलेली आहे, ह्या पुढल्या लोकांचा कार्यक्रम करत असताना उल्लेख मात्र करणं गरजेचं आहे. जसं माहुरवाडीमध्ये कार्यक्रम होत आहे, पण या पृथ्वी तलावर 1 आणि 2 द्वीप नाहीत, 7 प्रकारचे द्वीप आहेत. अरुण महाराज कथा करतात, किती द्वीप आहेत? 7. लक्षद्वीप, लक्षद्वीप अशा स्वरूपामध्ये या पृथ्वी तलावर 7 असणारे द्वीप आहेत. पण ते 7 द्वीपाचं नाव घेण्याकरता आपल्याला जमत नाही. त्या 7 द्वीपापैकी आपलं एकच द्वीप आहे. आपलं जम्बूद्वीप आहे बरं का. जर तुम्ही हे जम्बूद्वीप सोडून दिलं आणि दुसऱ्या द्वीपाचं नाव जर घेतलं तर एवढा कार्यक्रम करून सुद्धा फेल गेला. लक्षात घ्या बरं का. म्हणजे नेमका आपलं जम्बूद्वीप कुठं आहे आणि कुठं नेमका कार्यक्रम चालू आहे हे मात्र गरजेचं आहे. त्या जम्बूद्वीपामध्ये आपला असणारा जो काही भाग आहे महाराष्ट्राचा वगैरे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा असणारा जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये पुन्हा तालुका आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये गाव आहे. एवढा उल्लेख करावा लागतो, त्यावेळेला ते कार्यक्रम संपन्न होतो. विडाला कार्यक्रम असणारा आईचा आहे आणि आईच्या बाबतीमध्ये एक दृष्टांत देतून थोडस पुढे चालतो. ज्यावेळेला श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये गड्यानो राजा किरी झाला आणि कृष्ण सिंहासनी बैसला. ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंत राजा झाले आणि राजा झाल्याच्या नंतर अनेक असणाऱ्या गोष्टी देवाच्या बाबतीमध्ये जी काही लीला आहे का नाही, सगळी लीला अनेक लोकांनी वर्णन केली. ज्या वेळेला वसुदेव आणि देवकीला सहज स्वरूपामध्ये कृष्णानं प्रश्न विचारला, आई आतापर्यंतच्या कालावधीमध्ये अनेक राक्षस मंडळीला, भक्त मंडळीला जे जे पद पाहिजे होतं एवढे पद मी देऊन टाकले,